मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघता आहेत आणि याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातलं नेमकं चित्र काय आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहोत। ही आपण ट्रक पाहू शकता, अक्षरशः या ट्रक मध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज जो आहे तो आंतरवली सराटीच्या दिशेने रवाना होत आहे आणि आपण पाहत आहोत की 2 दिवसांपासून या समस्त गावकऱ्यांनी आणि मराठा समाज बांधवांनी याची तयारी केलेली आहे आणि या ट्रक वरती देखील अशा मोठ्या संख्येने समाज जो आहे तो चढलेला आहे आणि जरांगे पाटील यांना समर्थन आणि त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी हा समाज बांधव जो आहे तो सराटीकडे निघालेला आहे। आता काय नेमकी मागणी घेऊन तुम्ही जाताय आणि कुठे चालले? आमच्या ज्या मागण्या पहिल्या आहेत त्याच मागण्या कंटिन्यू असणार आहेत। आमचं आरक्षण सगळ्या यांची अंमलबजावणी करावी शासनाने, ही आमची प्रमुख मेन मागणी आहे आणि अजून बऱ्याचशा आमच्या सटाट मागण्या आहेत। तुम्ही थेट ट्रक मध्ये चाललेत, किती जण आहेत? माघारी नाही, आता वापस आरक्षण घेऊ तो माघारी आम्ही येऊ शकत नाहीत। आता आम्ही 40 लोक आहेत, तिथंच आम्ही काही बी करू पण माघारी येणार नाहीत। आम्ही 40 जण आहेत। आम्ही 40 जण आहेत। आम्ही आंतरवलीहून डायरेक्ट पाटला सोबत आझाद मैदानावर जाणार आहे। आमचं मुर्शदपूर आहे, नवगण राजुरी पासलं गाव आहे मुर्शदपूर। ट्रक घेऊन चालले का? हो, ट्रक घेऊन आणि आम्ही 1 महिनाभर पुरण असा किराणा सामानही चाललेला आहे सोबत। नक्कीच हे ग्रामीण भागातलं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्यातून हे अशा स्वरूपातल्या ट्रक ज्या आहेत त्या अंतरवली सराटीकडे चाललेल्या आहेत आणि लढा गरजवंत मराठ्यांचा अशाचं जे बॅनर्स आहेत ते पाहायला मिळतंय। या ट्रकच्या वरती देखील मराठा समाज जो आहे तो चढलेला आहे आणि आरक्षणाची मागणी घेऊन हे सगळेजण सराटीला निघालेत आणि जरांगे पाटील यांच्यासोबत हा संपूर्ण मराठा जनसमुदाय जो आहे तो मुंबईकडे निघणार आहे आणि हा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।